अवघ्या काही तासांवर बाप्पाचं आगमन जे आहे या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे आणि त्यासाठी जळगावची सुवर्णनगरी देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये जर आपण बघितलं तर बाप्पांसाठी जे आभूषण या ठिकाणी लागत असतात, या ठिकाणी दुर्वा असतील किंवा वेगवेगळे आरतीचे ताट असतील किंवा फूल असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि याद्वारे जे आहे आपला बाप्पाचा 10 दिवसांचा जो गणेश उत्सव आहे तो मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी भाविकांचा देखील या ठिकाणी मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळतं आहे। यंदा जर बघितलं तर चांदीच्या दराने या ठिकाणी रेकॉर्ड मोडलेला आहे। सराफ बाजाराच्या इथे असला ते सर्वाधिक दर चांदीचे जे आहेत 1,21,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत। आणि अशाही परिस्थितीत मात्र बाप्पाचा आपला लाडक्या बाप्पाचा उत्सव हा मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी या ठिकाणी भाविक जे आहेत काही प्रमाणात का होईना आपल्या बाप्पाची हौस या ठिकाणी भागवताना दिसत आहेत। आपण या ठिकाणी भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार जे आहेत भाव जे आहेत चांदीचे ह्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असे भाव या ठिकाणी आहेत, असं असतानाही तुम्ही आपल्या बाप्पासाठी दागिने खरेदी करतायत, आभूषणं खरेदी करतायत। और चांदीचा दर तर खूप अति प्रमाणात वाढला आहे। पण तुम्हाला माहितीच आहे गणपती बाप्पा जेव्हाही आपल्याकडे येतात वर्षात एकदा आणि आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त उत्सवात तो साजरा होतो। तर छोटं का असे ना जरी दर असला पण प्रयत्न करतोय की अजून आपल्या आनंदात भर पडावी म्हणून कमी का असे ना पण वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय। काय काय वस्तू बघताय तुम्ही? मी आता चांदीचं फूल बघितलं, माळ बघितली आणि खूप चांगले नेकलेस आलेले, दिवा आलेला आहे, गणपती बाप्पाचे मोदक आलेले आहेत, सुपारी आली आहे, खूप छान अशा गोष्टी आलेल्या आहेत। घेताना असं वाटतंय की भाव जास्त आहे पण कमी प्रमाणात पण चांगल्यापैकी अवेलेबल आहे, तर ते घ्यायचा प्रयत्न करतो। लाडक्या बाप्पाचा 10 दिवसात उत्सव चांगला व्हायला हवं, त्याची हौस पूर्ण करतायत। हो, ते त्यांची केली तर ती आपली करतील। बाप्पाची हौस पूर्ण केली तर ते आपली हौस पूर्ण करतील। अशा पद्धतीने 10 दिवस बाप्पा जे आहे आपल्या घरात आनंदात राहावेत, आनंदात त्यांचा हा उत्सव जो आहे तो साजरा व्हावा यासाठी जे आहेत आपले भाविक जे आहेत चांदीचे आभूषण जे आहेत त्या ठिकाणी खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये मोदक असेल, फूल असेल, दुर्वा असतील किंवा दुर्वाच्या माळा अशा वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी जळगावच्या सराफ बाजारामध्ये उपलब्ध असून त्या ठिकाणी त्या माध्यमातून जे आहे आपला बाप्पाचा आपला लाडक्या बाप्पाचा हा उत्सव मोठा आनंदात साजरा करण्यासाठी भाविक जे आहेत अशा पद्धतीची हौस या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।